नमस्कार सर्वांना. आज आमच्या ज्योतिबा देवाचा चैत्र पौर्णिमा उत्सव आज आमच्या इथं कराटे गावामध्ये असतो. यामध्ये आमचा सर्व लोणकर समाज आपल्या घरातील सर्व देवबाप्पांना घेऊन नैवेद्य, नारळ, पुरणपोळीचा स्वयंपाक आज बनवतात आणि हे सर्व नदीच्या पलीकडे म्हणजे शिवाच्या बाहेर आमचा सर्व लोणकर समाज हा आज जात असतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं नैवेद्य, नारळ आणि देवाला पूजा मांडली मांडली जाते. सगळे देव तिथं पूजन केलं जातं देवांचं. आणि तिथं गेल्यानंतर सगळे आपण देवाची पूजा करतो. परत तिथं तळी उचलली जाते. ज्योतिबाचा तिथं गेल्यानंतर एक भराडी गोंधळी असतो. मग त्याचा डवरा असतो. तो पिठानी आपल्या बाजरीनी किंवा काय आपलं धान्य असतं त्याला मिठानी सगळ्यांना भरला जातो. परत त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं जातो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथलं मी सर्व दाखवलंच जाईल. पूर्ण समाज हा कसा गोळा होतो. हा, पूर्ण समाज कसा गोळा होतो. परत लोक कशी जातात, डोल परत झेंडे वगैरे घेऊन जातात सगळे पलीकडे. आणि भारी वाटतं तिकडं गेल्यानंतर. वर्षातून एकदा आपला म्हणजे एक प्रकारचा सणच असतो तो ज्योतिबा देवाचा उत्सव. हा, उत्सवच असतो तो. आणि आता आम्ही नैवेद्य वगैरे भरलेत आणि आता आपण निघालोय. बघा, तुम्हाला दाखवते नैवेद्य कसं एका पिशवीत भरलंय ते. सगळं घरचं कामून सगळं व्यवस्थित करून जायला लागतं, कारण तिथे गेल्यानंतर बराच वेळ जातो ना, दुपार जाते. बघा, आता ही तयारी झाली. हळदी कुंकू हे सगळं साहित्य पिशवीत भरले. पाण्याची बॉटल, नैवेद्य, सगळं देव. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते सगळं दाखवलंच जाईल काय काय करायचं ते. चालते, चला. आता यशवंतरायाच्या मंदिरात आलो. चला बघा, सगळे एक जण आता महिला सगळ्यांचं उरकून. बघा, हे महिला आता हळूहळू यायला लागले. बँक आहे. आता यशवंतरायाचे कारभार इथे जमा झाले. ती तयारी करतात पुढे जाण्याची. दुपारी इथं जेवणाची सोय केलेली आहे. स्वयंपाकाची तयारी चालली. झाला तर सांबारच राहिले नाही का. भात बनवला, लापशी बनवली, आता सांबार बनवलं. अण्णांची सकाळपासून तयारी चालली आहे. हा, खरं सांगू का, पुढची पिढी तयार झाली पाहिजे. नाही, बरोबर आहे ना. तुम्ही पाहिजेत आहो पुढे. झाली पाहिजे. लक्षात आलं. सकाळपासून तुमची धावपळ चालली आहे का नाही. आले कालपासून. आता बघताल तिथं मंदिर कसं साफ वगैरे स्वच्छ केले. हा, सकाळी अभिषेक होता ना. सकाळी अभिषेक तिथला केला. आणि यमाई मातेचा ज्योतिबाबरोबर कधीच अभिषेक झाला नाही. ही पहिलीच वेळ असेल असं मला वाटतं. चांगले की असू द्या, तुमच्या पुढाकाराने सगळं चांगलंच होणार ना. तुमची मुलाखत घ्यायची. पाटील येत काय त्यांची मुलाखत, ते सारखे. आता हे चाललंय तयारी, मुलांचे डोल वगैरे घ्यायचं. आमचे नाना आले तिथं. नानाशिवाय कुठलं कार्यक्रमाला शोभाच नाही. काय हो नाना? काय नाही. हा, मग त्याचा आवाज येत नाही ना. छान आहे आमचे देव. देवाचा कार्यक्रम म्हणलं तर सगळे. हो, आहेच की. आता आलाच की तुम्ही. आवरलं का सगळं?
आता आम्ही नदी पलीकडे चाललेलो. द्या मी डोक्यावर घेते. असं द्या. तुम्हाला ते माझं चॅनल आहे ना रुपाली लोणकर मग ते त्याच्यात बघा की तुम्ही. तुम्हाला घेते आपला काढू फोटो आता डोक्यावर घेऊ का मी ते. हाय की तुम्हाला तर पहिलं घ्यायचं. मला चांगलं घ्या. हे म्हणते ती काय बुरगुंडा होऊ द्या तसं आली तू असं देखील बघू दे. बघा ही महिलांची तयारी. दिसलं पाहिजे ना. माझं घ्यायचं ना आता. त्याला कुठे खाली ठेवायचं. बराच वेळ झाला तुम्ही आला ना. चला तिकडे बाहेरून पलीकडून चला. चला पटापटा. माझ्या खराब आता आम्ही ज्योतिबा महाराजांची आरती करून पुढं नदीच्या पलीकडे तिथं सगळं नैवेद्य वगैरे घेऊन बघा महिलांची कशी लगबग आहे. चला चला. कधी आलेत तुम्ही? होय कधी आला? पालखी देवळात. चल बाळा काटे आहेत. काटे बघून चला की. बघा सगळ्यांनी जागा पकडलेत आता.
देवाची पूजा करा की बाय बाय आमचे तर तिकडं बसले ते आता इथं पूजायचं ना आम्हाला व्हिडिओ कॉल करताय का आम्ही इकडे आलोय जागावाना म्हणून माझं घेतलं का ना घेतलं की दिदू बरी तू काहीच करू नको करा की सुरुवात आपल्या इथं निवत धरते काय ऐका की काय म्हणत होता आत्या होय काय म्हणत होता अगं कीर्तना दिवशी इतका झेल भारी उचलला एक नंबर होय आणि महत्वाची गोष्ट कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहिल्यावर भगवंताचं स्वरूप असतं ह्याला वारकरी म्हणतात असू द्या सगळ्याच्या आशीर्वादाने आणि गोपीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपली कारटी पुण्यवान आहे. हा बरोबर आहे ना आहे ना ती काय ती त्याला प्रमाण म्हणतात हा त्याला प्रमाण म्हणतात बरोबर आहे अण्णा होय हा मग काय व्हिडिओ काढते माझा काकू इथं या
बनवतो.